नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर तुम्ही व्हिडिओचा टायटल बघितला असालच आणि आता आपली पिल्लू आपल्याला कायमची सोडून गेली आहे। तर झालं हे सगळं म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतरच आहे आणि त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे काहीच बनवले नव्हते आणि मध्ये गावी पण आम्ही नाही गेलो, फक्त हे जाऊन आले होते आणि गोल्डन गेला होता पण मी काय गेले नव्हते आणि व्हिडिओ पण नव्हते केले त्यावेळी। तर ती गेल्यापासून म्हणजे इच्छाच होत नव्हती आणि मला असं बोलायची पण काय मला हे होत नव्हतं, त्याच्यामुळे मी काहीच व्हिडिओ वगैरे केलं नव्हतं त्यानंतर। तर तिचं झालं असं होतं की आम्ही त्यावेळी गावी होतो त्या दिवशी आणि ती म्हणजे अशी शांत शांतच होती। तर आम्हाला असं वाटलं की तिच्या पोटात वगैरे काय बरं नसेल म्हणून ती शांत असेल। तर म्हणून मग काय आम्ही म्हटलं ठीक आहे, आता तिचं बरं नसेल तर म्हटलं थोडे दिवस म्हणजे एक दिवस राहील ती शांत आणि त्याच्यानंतर तिचं बरं वाटलं तिला पोटात की त्याच्यानंतर ती खाईल। कारण की स्वीटीचं सेम तसं असतं। आता स्वीटीला पण कधी कधी नसेल वाटत किंवा पोटात वगैरे नसेल तर मग ती दुर्वा खाईल किंवा गवती चहा ती खाईल आणि नंतर मग ती पूर्ण शांत राहते दिवसभर आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग तिला बरं वाटलं की त्याच्यानंतर ती खाते। तर आम्हाला तेच वाटलं होतं की हिच्या बाबतीतही सेम तसंच असेल, म्हणून मग आम्ही काय म्हटलं की ठीक आहे, नाही खाते तर राहू दे, शांत राहू दे तिला। पण त्या सकाळी तरी पण आम्ही तिला दूध दिलं होतं प्यायला किंवा पाणी पण दिलं होतं। त्याही ती खायला बघतच नव्हती, नकोच करत होती, तरी पण तिला पाणी जबरदस्तीने दिलं होतं प्यायला आणि त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे, आता हिला नसेल पोटात बरं तर म्हटलं शांत राहू दे, संध्याकाळी म्हटलं बघूया तिचं। संध्याकाळी मी तिला दूध भरवलं, त्यावेळी पण तिने सकाळसारखंच केलं, म्हणजे ती गुरगुरायला लागली आणि दूध प्यायचं नव्हतं तिला, त्याच्यामुळे ती गुरगुरत होती आमच्यावरती। संध्याकाळी मला काय ऐकली नाही, त्याच्यानंतर परत मग पप्पानी पण तिला भरवलं तर दूधच भरवायला गेले पण त्यावेळी पण सेमच तसंच ती करत होती। मग आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, आजचा दिवस तिला नसेल बरं वाटत, म्हणून मग आम्ही म्हटलं की ठीक आहे राहू दे। आणि आता कसं गरमी वगैरे भरपूर होते, त्याच्यामुळे आपल्याला कसं हे होतं ना की खायची इच्छा नाही किंवा फारसं आपण जेवत वगैरे नाही, तर म्हटलं प्राण्यांच्या बाबतीतही तसंच होत असणार आहे, म्हणून मग तो दिवस असाच गेला। नंतर दुसऱ्या दिवशी काय आम्ही इकडे आलो तर आणि त्या दिवशी तिला डॉक्टरकडे नेणार होते पण डॉक्टर नव्हते किंवा त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही झाला, असं झालं होतं। आणि मग तिसऱ्या दिवशी तिला डॉक्टरकडे नेलं आणि त्या डॉक्टरनी इंजेक्शन्स वगैरे काय दिलं तिला आणि ते डॉक्टर बोलत होते की इकडे आता काहीतरी म्हणजे आजार आलाय प्राण्यांचाच, त्याच्यामुळे बरेच म्हणजे असे 2-3 कॅट आणि डॉग असे त्या आजारामुळे गेले, तर त्याच्यामुळे कदाचित हे असू शकतं असं ते म्हणत होते। तर आता तरी आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की आता तिला इंजेक्शन वगैरे दिलं तर ठीक होईल ती, पण तसं काहीच नाही झालं आणि रात्री ती हे झाली आणि ह्यांनी मला काय सांगितलंच नव्हतं रात्री हे झाली ती। नंतर मग दुसऱ्या दिवशी दुपारी ज्यावेळी हे घरी आले, म्हणजे दुपारी म्हणजे सकाळी यांना ज्यावेळी यांनी फोन केले त्यावेळी सकाळी यांना कळलं, पण यांनी काय मला लगेच सांगितलं नव्हतं कारण की मला वाईट वाटेल म्हणून। आणि मग दुपारी मग असाच विषय निघाला आणि मीच काहीतरी बोलले त्याच्यावरून, त्याच्यामुळे त्यावेळी मला हे सांगितलं की ती नाही आता म्हणजे ती गेली म्हणून। तर मला त्यावेळी इतकं वाईट वाटलं आणि इतकं म्हणजे असं हे झालं आणि ती अशी डोळ्यासमोर माझ्यामध्ये मला तर दिसत राहती, कारण मी तिचे व्हिडिओ बनवले होते, ती अशी कठड्यावर वगैरे बसलेली असायची, इतकी म्हणजे नंतर ती इतकी छान झाली होती, तब्येत पण छान झाली होती तिची। तर त्यावेळी असं वाटलं नव्हतं की तिचं असं काही होईल वगैरे। आणि आता ती त्या आजार कोणता वगैरे मला काही माहिती नाही, मी घरच्यांना पण त्यानंतर मी काहीच विचारलं नाही त्याच्याविषयी, कारण की मलाच म्हणजे असं हे होत नव्हतं की काय विचारायचं आणि काय बोलायचं त्यावरती। तर त्याच्यामुळे त्या आजारामुळे गेली किंवा तिने आणखी काही खाल्लं असेल, कारण की तिला सवय होती म्हणजे ना ती काय करायची की पक्ष्यांना वगैरे पकडायची, उंदरांना पण मारायची, पक्ष्यांना मारायची आणि खायची पण, अशी तिला सवय होती। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की तिने ते तर नाही काही म्हणजे असं काही खाल्लं नसेल आणि तिला पॉइझन वगैरे झालं असेल कदाचित, तर असं पण असू शकतं ना। तर मला तर आणखी काय बोलू मला समजत नाहीये। तर ते तर त्याच्यामुळे मग मी नंतर काहीच म्हणजे असे व्हिडिओ वगैरे मी काही बनवलेच नव्हते, म्हणजे मला इच्छाच होईना आणि मला ती अशी
अशी तिच्या व्हिडिओ मध्ये दिसायचे आणि आणखी पण काही असे व्हिडिओज आहेत तिच्या बरोबरचे. आणि मी व्हिडिओचं एडिटिंग करते त्याच्यामुळे मला ते असं त्याच्यानंतर पण मी काहीतरी व्हिडिओचं एडिटिंग केलं होतं तर ते मला सगळं असं दिसायला लागलं की पिलू अशी होती. आणि गोल्डनला पण ती किती आवडायची आणि तो किती प्रेमाने तिला गाठायचा वगैरे, तर ते मला असं दिसायला लागलं. आणि खरंच आता तर आजार काय आहे किंवा माहिती नाही, पण खरंच आपल्या प्राण्यांची काळजी घ्या तुम्ही. आणि तिचं काही जास्त वय पण नव्हतं, लहानच होती ती अशी, काय म्हणजे वर्ष पण नसेल झालं पूर्ण असं, किंवा वर्ष झालं पण असेल, पण एवढी पण काय तिचं हे नव्हतं वय. आणि त्याची माझ्या त्या डोळ्यासमोरशी दिसते अशी शांत होती त्यावेळी. तर त्या ह्याच्यानंतर मी म्हणजे घरच्यांचे पण मला फोन आले होते, पण मी फोन पण घेतले नाहीत कारण की मला इच्छाच होईना बोलायची कोणाची, म्हणजे काहीच नाही. म्हणजे मला असं ते खूप वाईट वाटलं तिच्या बाबतीत, कारण की त्याच्या आधी सुद्धा म्हणजे आमचा गोलू होता ते त्याचं पण काय एवढं वय नव्हतं आणि तो पण कुठे गेला नंतर आलाच नाही. तर मला ते सगळं आठवायला लागलं की गोलू पण असं हे झाला, म्हणजे त्याचं पण अगदी लहानच होतं, तो काही एवढा त्याचं वय नव्हतं. आणि त्याच्यानंतर आता हिचं असं झालं तर मला ते जास्त असं मनाला लागल्यासारखं झालं होतं. आणि असं झाल्यापासून त्याच्यानंतर आम्ही गावी पण नाही गेलो. फक्त मध्ये गोल्डन जाऊन आला, हे आणि गोल्डन जाऊन आले दोघं जण, पण आम्ही नव्हतो गेलो. म्हणजे पटकन म्हणजे काय लगेचच असे आले, काही जास्त वेळ थांबले नव्हते. मला ते असं ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसते दिवशी. आणि स्वीटी आता इकडे बसली आहे बघा, पण शांत आहे. आणि कसं आहे ना की सध्या गरमी खूप होती आहे ना, त्याच्यामुळे स्वीटी तर हल्ली ना इतकी आता गरमी होते ना इकडे की ती गॅलरीमध्ये पण बसत नाही, म्हणजे इतकी बाहेर पण खूप अशी गरमी होते ना, त्याच्यामुळे ती इथे घरातच असते, फॅन खाली अशी पडून असणार आहे. आणि त्या दिवशी पण तिला पण म्हणजे हे नव्हतं, पोटात तिच्या बरं नव्हतं, तिला पण उलटी झाली होती. आणि त्याच्यानंतर मग तिने काही खाल्लं नव्हतं, पूर्ण दिवस ती अशी शांत होती. आणि संध्याकाळी मग तिच्यासाठी मासे आणलेले होते त्या दिवशी, पण तिने मासे पण खाल्लं नाही. पण तिचं एक असं हे आहे ना की बाबा आपल्याला बरं नाही आहे ना, तर तीच पूर्ण शांत राहते, अजिबात काही खाणार नाही. आणि ज्यावेळी तिला बरं वाटेल ना त्याच्यानंतर मग ती स्वतःहून सांगणार की मला खायला दे म्हणून. नंतर मग तिला हे संध्याकाळ नंतर मग तिने मासे खाल्लं ते, पण दिवसभर मात्र काहीच खाल्लं नाही. आणि आता गोल्डन पाठीमागे झोपलाय. गोल्डन, ए गोल्डू इकडे ये, इकडे ये, इथे ये, इथं वरती ये, वरती ये, इथं बघ, इथं बघ, इथं बघ. बघा कसा आलाय तो, झोपलेला तो. आता तिचं दोघांचाही थांब ना, दोघांचाही झोपण्याचा टायमिंग आहे. तर ह्याच तर याला झोप वेळेवरती लागते. आणि आता सध्या गरमी सुरू आहे खूप, आमच्या इकडे तर भरपूर गरमी होते, त्याच्यामुळे ती पण जास्त हैराण होतात. फॅन दिवसभर चालूच असतो इकडे. पुरे 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 माहितीये मला, माहितीये. आणि मी त्या दिवशी रडले होते ना, ज्यावेळी पिलूच मला कळलं, त्यावेळी मग गोल्डन आणि स्वीटी दोघंही जण जवळ आले. ते त्यांना समजत नव्हतं की मी का रडते म्हणून. तर ती हात मला असं आता कसं चाटतोय ना, तर त्याला ते बरोबर कळतं की अश्रू असे येतात आपल्या चेहऱ्यावरती, तर तो असं चाटणार. हा माहितीये मला तू चाटतोस ते, तर तो चाटणार. आणि स्वीटी पण माझ्या किती वेळ जवळ अशी बसून होती, म्हणजे त्यांना पण समजतं की काहीतरी झालंय आणि म्हणून मी अशी रडते वगैरे असं त्यांचं होतं. तर ती किती वेळ दोघेही जण शांत माझ्या बाजूला जशी बसून होती. तर चला आता हा व्लॉग इथेच एंड करते मी. आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.